आता खरी शिवसेना आपलीच आहे, मात्र अजूनही शिंदे गट असे अनेक जण म्हणतात. गट हा आता शब्द पुसून टाकायला हवा असं मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलंय. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव आपल्याला मिळालंय असं देखील त्यांनी म्हटलंय आणि असं म्हणत त्यांनी हे आवाहन केलंय. त्या सांगलीतील महिला मेळाव्यामध्ये बोलत होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे गावात सुट्टीसाठी आले आहेत. गावी आल्यानंतर त्यांनी गावामध्ये केलेल्या शेतीची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी सफरचंद, आंबा, बांबू अशा अनेक झाडांची लागवड केली आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये झाडांची काय परिस्थिती आहे त्याचं त्यांनी स्वतः शेतामध्ये जाऊन पाहणी केली आहे. पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरत असलेल्या उजनी धरणातील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने घट होताना पाहायला मिळते. उजनी धरण मायनस मध्ये गेलं असून धरणामध्ये एकूण 63.62 इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सांगलीमध्ये पावसामुळे द्राक्षाला फटका बसलाय आणि मार्केटच्या द्राक्षांचे बेदाणे तयार केलेत. तर भिजलेली द्राक्ष बाजारामध्ये येत असल्यामुळे 230 ते 300 रुपये किलो असा दर मिळतोय. अपवाद वगळता सांगलीतील द्राक्ष हंगाम संपलाय आणि या हंगामात अवकाळीचा पहिल्यापासूनच फटका बसल्याने द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे.